जन्माला येऊ शकत नाही असं तू म्हणतोयस. कसा येऊ शकतो? हस्ताचा अधिकार, भस्माचा चमत्कार. भस्म जो बाजूला ठेव, आता भस्म बाजूला ठेव. आधी मला सांग, भस्माचे नियम तुला माहिती आहेत? नाही माहिती. देवा तू सांग. आ? तुला माहिती नाही? तू सांगितलं नाहीस मी ऐकलं. अरे ज्या शांबा ऋषी पासून भस्म निर्माण झालं आणि शंभू महादेवचे तुला भस्म दिलं, त्या भस्माचा गैरवापर कुठेही करतोयस. भस्म का दिलं गेलं? का दिलं गेलं? नातांजवळ भस्म का दिलं गेलं? देवा तू सांग मला. मी मग तुम्ही अवश्य का वागतात? देवा मग रावण तुझा मी आहे. अहो जरी तू माझा असलास तू नाही तरी नाही प्रत्येकाला नियमाबाह्य वाक्य उपयोग नाही. कलियुगाच्या ठिकाणी रावण निर्माण होऊ शकतो का? कलियुगाच्या ठिकाणी मेलेला पुन्हा जिवंत होऊ शकतो का? हे देवा कलियुगाच्या ठिकाणी मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का? होऊ शकत नाही. मग यावेळी मी मग असणारा प्रति असणार हे युद्ध होणार की नाही तेवढं तुम्ही मला सांगा. देवा पुढे काय करावं तेवढं मी करतो. देवा असणारा प्रति असणार मान्य आहे मला. मग मी थांबिलो. मग देवा मला सांग. मग तू थांबिलोस तर मग रावण तूच म्हणालास माझ्या भस्माच्या मी रावण निर्माण करतोय आणि या रावणाला प्रतिरूप दिलोस. काय अधिकार बसतोय तुला? म्हणजे त्या भस्माचा तू गैरवापर केलास. देवा भस्माचा चमत्कार तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, वा. होय ना? मग त्या भस्माचा गैरवापर का केलास? कोणत्या तऱ्हेनं? मग का मेलेला रावणावर तू आज भस्म चालविलास? मग रामदर्शन हवं आहे मला. रामदर्शन? रामदर्शनासाठी आज मला रावण या ठिकाणी निर्माण करावा पण लागला. या कलियुगाच्या ठिकाणी अवतार घेण्याचा अधिकारच नाही. देवा अवतार घ्यायला मी सांगत नाही. मग ते राम स्वरूप या ठिकाणी दर्शवा एवढीच माझी विनंती होती. दक्षिणानाथ, राम स्वरूप आणि अवतार म्हणजे एकच झालं. खरं आहे की खोटं आहे तेवढं मला सांग. देवा खरं आहे की खोटं आहे तू जाणतोय. अरे तू काय जाणतो ते तरी मला सांग. मी अज्ञानी मी तुला सांगितलं तुझ्या पुढे ज्ञानी नाहीच. हो. तू विश्वाचा पालक आहे. आहेच मी. भक्ताची बिजावणी कधी धारण केली. भक्तासाठी नाही मी पालन करता नाही आणि पालनच करणार आहे. मग तू पालन करतायस. मग ते मी सुद्धा तू दिलेलंच कार्य मी केलं. माझं काय चुकलं होतं? आता तुला भक्तीचा प्रसार करायला दिला आहे मी. मग भक्तीचा प्रसार करा. मानवाला भक्ती जवळ व्हावा पण गेलेला माणूस जिवंत हे मी तुला सांगितलं होतं का? देवा तुझ्याच मुखातून निघणारे शब्द या रावणास्त्राला प्रतिकार करण्यासाठी रामअस्त्र. मग ते रामअस्त्र कोणत्या तऱ्हेने तू सोडणार होतास? रामअस्त्राची प्रेरणा करून रावणास्त्र नाही करण्याची ताकद माझ्या अंगी आहे. कशा तऱ्हेनं आहे आणि ते रामअस्त्र मी पटवून देऊन दाखवी. कोणत्या तऱ्हेने तू बनवून दाखवणार आहे? मग ते रामअस्त्र रावणास्त्र तू निर्माण केलं. आज त्याला प्रतिकार रामअस्त्राची मी करतोय. दैविक तेजाच्या सामर्थ्यानं याच वेळी हे रावणास्त्र नाहीसं करण्याची मी सिद्ध होतोय. शेवटी विश्वकार्य आहे. विश्वकार्यासाठी आणि भक्तासाठी आपल्याला झटलंच पाहिजे. याच्यासाठी या रावणास्त्राबरोबर युद्ध करायला सिद्ध हो. रामअस्त्राची प्रेरणा कशी करावी हे मी तेव्हा निर्माण झालेला हे अस्त्र या अस्त्राला प्रतिकार करण्यासाठी देवराज देवेंद्र सुसज्ज आहे. देवेंद्र प्रत्येकाचा शत्रू देव तुम्हाला समोर लागला. मग याचा देवराज संकट देण्यासाठी एक रावणास्त्र जे
ठिकाणी मी राम या स्वरूपाने अवतीर्ण झालो. सूर्य पूर्ण पुसविलं आणि त्या अयोध्येच्या ठिकाणी आज राजा पाशुपताचा जन्म झाला. राजा पाशुपतापासून ब्रह्म हत्या घडली. स्त्री हत्याचं पत्र घडलं. याच्यापासून दूर करण्यासाठी शेवटी राम अवतार या वैकुंठीच्या नारळाला घ्यावा लागला. तो भक्तांसाठी आणि सूर्यापूर भूषित करण्यासाठी. देवा, माझा एक प्रश्न असा कोणता? शेवट, कारण मनाच्या ठिकाणी शंका निर्माण होते. प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी गेलो तेव्हा तुझ्यापर्यंत मी आलो. कलियुगाच्या ठिकाणी राम दर्शन घडू शकत नाही असा शब्द तुम्ही मला सांगितलं. नाना तऱ्हेची माझी विद्यमान देवा तुझ्या करवी घडली. मग देवा, हा नातं संप्रदाय तुम्ही निर्माण केला भक्तांसाठी, होय ना? भक्ती महिमा ओळखण्यासाठी, देवतत्व ओळखण्यासाठी. मग देवा, राजकर्त्याला जे मी अभिवचन दिलं होतं हे नाटक तत्वाला अनुसरून आणि देवतत्वाला अनुसरूनच होतं ना? हे कार्य होतं ते विश्वाचं होतं की माझं स्वतःचं होतं? हे विश्वाचं आणि भक्ताचं होतं. विश्वाचं आणि भक्ताचं. आणि हे देव कार्य मी हाती घेतलं असताना देवा, आज जी माझी विद्यमाना तुम्ही केली ती का? याला कारण आहे. तू आणि मी म्हणजे कोणी वेगळा नव्हे. होय ना? माझा अंश तू आहेस. अरे भक्ताला मागावं आणि देवाने ते सहज द्यावं. मला सांग, भक्ताची कसोटी पाहिल्याशिवाय देव केव्हा भक्ताला देतोय का? कसोटीच्या उंच कडावर उभं केल्याशिवाय देव कधी देत नाही. मग आज तुझं आणि माझा संघर्ष झाला, पण त्या संघर्षात फळ कुणाला मिळालं? देवा, ते फळ जरी मला मिळालं असेल तरी देवा, तू जी माझी निंदा केली, आज माझ्या तत्वाला डाग लावला, मग तो तुला कलंक नाही का? कुणाला? देवा, कलंक? हा? कलंक मी केव्हाच माझ्या तत्वाला लाग जाऊ दिला नाही. मग कारण मी आतापर्यंत विश्वासाठी झटलो, मी माझ्या तत्वासाठी झटलो. आतापर्यंत माझ्या तत्वाला केव्हा माझ्या ब्रीदाला मी केव्हा कचऱ्याचा डाग लागू दिला नाही. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मग आम्ही डाग लावला होता का? तुम्ही सुद्धा डाग लावला नाही. मग मी डाग तुम्ही लावलात असं कुठं म्हटलंय? पण देवा, जे घडलं ते वेगळं घडलं. मला फक्त राम दर्शन हवं होतं. कारण अयोध्येच्या पुण्यमय क्षेत्रीच्या राजकर्त्याचा जन्म झाला. ते अयोध्या पुण्यमय भूमी रामा तुझी होती आहे आणि ती कलियुगाच्या अंतापर्यंत मी ठेवणारच आहे. होय ना? आणि याच साठी माझे हातात होते. पण म्हणूनच मी तुला म्हणालो, सहजासहजी जर का मी रामास्त्र घेतलं असतं तर तू जे प्रयत्न करतो त्याला काय पाहिजे? पण देवा, आज मंत्राधीन देवाने देवाधीन मंत्राचं महत्व या जगात सतेज राहावं यासाठी मी ठरलं ते चुकीचं होतं का? मुळीच नाही. होय. देव मंत्राधीन आहे म्हणून ही सारी जबाबदारी तुमच्या मागे दिली आहे. मग त्या मंत्राच्या साह्यानं देवा हे रूप मी कलियुगाच्या ठिकाणी मृत्यूलोकातही घडू शकतो. सत्य आहे की नाही? खरंय, मग हे जर मी केलं असतं तर नियम बाह्य ठरलं असतं ना? खरंय. मग जी मी पायपीट केली, तो पायरीनं इथपर्यंत आलो, ते कशासाठी आलो असेल तर पापाचं निर्मूलन व्हावं यासाठी ना? खरंय. मग तेच मला घडवायचं होतं आणि ते घडलं गेलं. अन्य मला काही नको. आणि तुझ्या इच्छेसाठी तेच मी घडविलं आणि भक्ताला मुक्त केलं. कारण सहजासहजी मी अगोदर म्हणालो, सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळत नाही. प्रयत्न केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे तू प्रयत्न केलास, तू किती तत्व निगडीत आहे हे मला पाहायचं होतं. राम अवताराला घ्यायचा होता. काय? तेव्हा तिला रामदर्शन द्यायचंच होतं. हो, आणि शेवटी आम्हाला अशा तऱ्हेने कसोटी दुसरीने केलं. कारण देव हे कसोटीचे कळे. देवा, यावेळी तुझ्या शब्दावर विश्वास मी ठेवला. कारण तू आणि मी काही वेगळा नाही. तेव्हा